नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी प्रश्नपत्रिका 2025 भाग क्रमांक 4। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आपण अति महत्त्वाचे IMP सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे संभाव्य सराव प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि असेच प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ तुम्हाला जर दररोज बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला, देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या राज्यात भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्नाटक। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या ग्रहाचा अभ्यास युरोप आणि जपान देशाच्या BP कोलंबो या मिशनद्वारे करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बुध। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 या दोन्हीपैकी एक उत्तर आहे। तर आता ह्याचं उत्तर मला काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून व्हिडिओ बघताय। ऑप्शन काय बघून घ्या, मुंबई उपनगर आणि पालघर। मुंबई उपनगर आणि पालघर या दोन्हीपैकी एक उत्तर आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या संस्थेद्वारे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024 प्रकाशित करण्यात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UNPF। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मरियाना गर्ता आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भारत अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा। प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणाची निवड क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नोवाक जोकोविच। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आचार्य विनोबा भावे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, जगातील पहिले हायस्पीड 6G वायरलेस डिव्हाइस कोणत्या देशातील कंपन्यांनी तयार केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान। प्रश्न क्रमांक 18, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राधानगरी। प्रश्न क्रमांक 19, जहाज बांधणी क्षेत्रात सध्या भारत जगात कितव्या क्रमांकावर? क्रमांक 2 ऑप्शन बी 22व्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आता बघा, 16वा प्रश्न अगोदर आला आणि 12वा प्रश्न नंतर आला आहे, कारण की हे 4 प्रश्न पुढे गेलते, बरोबर। तर प्रश्न क्रमांक 12व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नंदुरबार। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशात पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद 2024 पार पडली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेपाळ। प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1993।
प्रश्न क्रमांक 15वा, स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान कोणत्या देशाने बनवले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? आता या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करायचं आहे. आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी, व्हिडिओच्या अपडेटसाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तामिळनाडू.